मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, माझं आराध्य दैवत कोल्हापूरची अंबाबाई आणि तुमचं आमचं आपलं सर्वांचं आराध्य दैवत आणि या नगरीचा एकच राजा त्र्यंबक राजा त्यांना आणि जे नाव घेताच आपलं रक्त सळसळतं असे आपले संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर आणि वाघोजी भांगरे, सर्व महापुरुषांना मी वंदन करते सर्वप्रथम. आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे जे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्यावर विश्वास दाखवला की ताई रडायचं नाही, लढायचं. एक संधी गेली म्हणून काय झालं, दुसरी संधी आहे तुझ्याकडे. आणि असे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले, माझ्यावर विश्वास दाखवला आणि शेवटच्या मिनिटाला मला जो एपी फॉर्म आणून दिला आणि माझ्यावर विश्वास दाखवला की तुला लढायचंय. असे आपले सर्वांचे लाडके मंत्री दादासाहेब भुसे मंचावर उपस्थित, आमचे गुरुवर्य भगवान बाबा, त्याचप्रमाणे आमचे गुरु पुजारी बाबा, सर्व संत महंत, इथे जमलेले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि सर्वप्रथम तुम्ही माझ्यासाठी आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेले संपूर्ण नगरीचे बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी तुम्हाला मानाचा नमस्कार आणि मुजरा करते. काय बोलावं गहिवरून येतं. खरोखर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा क्षण मी या ठिकाणी उपभोगते आहे आणि बघत आहे. काळाने खूप सारे आव्हान माझ्या पुढे दिले होते, परंतु एक आव्हान स्वीकारत मी माझी लढाई लढली आणि त्या लढाईमध्ये मला जो सपोर्ट केला आणि माझे माझे मिस्टर रवी सनोने, त्याचप्रमाणे भाऊ म्हणून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलेले सत्यदादा शुक्ल, भुजंग वाडसर आहे. नेहमी जसं भाऊ गेल्यापासून आजपर्यंत जो म्हणतो मी सख्खा भाऊ आहे तुमचा, असे माझे छोटू भाऊ पवार, इथे जमलेले सर्व माझी तुंगार फॅमिली, प्रशांत भाऊ तुंगार, पिंटू भाऊ तुंगार, प्रदीप तुंगार, आदित्य आणि सर्वांच्या आशीर्वादाने, यादव काकांच्या आशीर्वादाने, धनु भाऊ तुंगारच्या आशीर्वादाने त्याची इच्छा होती शिवसेना पक्ष हा पुढे असावा आणि खरोखर त्याचे स्वप्न होतं. आज ते स्वप्न मी ते पूर्ण करू शकली. त्याच्यासाठी मी सर्व माझे माय बाप जनतेचे मी आभारी आहे. खरोखर खूप मोठी आत्ताच पुरुषोत्तम भाऊनी सांगितली की नगराध्यक्ष आहे हा एक मुकुट आहे, पण तो काटेरी आहे. तो मी परिधान केलेला आहे, पण या ठिकाणी ज्या काटेरी मुकुटाला काय सामोरं जायचं, कसं सामोरं जायचं यासाठी मी कटिबद्ध आहे. मी आत्तापर्यंत जे आव्हान स्वीकारले आहे आणि याही पुढे मी स्वीकारणार आहे साहेब. आणि इथे माझे मामा, म्हणजे एक भाचीच्या मागे खंबीरपणे उभा असतो तो मामा, जवळचं नातं ते आहे माझे खोसकर मामा. पण ज्या दिवशी फॉर्म भरायचा आहे ताई काळजी करायची नाही, हा मामा अजून आहे. मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला लढायचं आहे. आणि एपी फॉर्म साठी सुद्धा त्यांनी मला खूप प्रयत्न केले आणि त्यांनी नंतर पण सांगितलं की हरकत नाही, शिवसेनेचा धनुष्य घेऊन लढायचं आहे आणि महिषासुरमर्दिनी म्हणून तुम्हाला रणांगणात उतरायचं आहे. आणि खरोखर राष्ट्रवादी पक्षाचे, शिवसेना पक्षाचे संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि त्यासाठी मी तो पूर्ण करू शकले आणि तो मी केलेला आहे आणि मी तो साक्षात पण म्हणजे कामांमधनं मला साक्षात उतरवायचा आहे. मी कमी बोलणार आहे. आजपर्यंत मला सर्वांनी सांगितलं ताई तुम्ही मीडियाला काहीच बाईट दिले नाही. असं नाही, मला बोलता येत नाही असं नाही, पण मला बोलायचं नव्हतं. त्याचं कारण होतं की मला बोलायचं कमी आहे, मला कृतीतनं दाखवायचं आहे तर मी काय करू शकते. माझी संपूर्ण इथे जमलेले नगरसेवक नगरसेविका आम्ही काय करू शकतो तर आम्ही हे शब्दात नाही, आम्ही कृतीतनं तुम्हाला दाखवून देणार आहे. आजपर्यंतचं कार्यकाळ आहे, आत्ताच सांगितलं, माझ्या मागे जो मी हाडाचे कार्य करते. मला राजकारण नाही आवडत, मला समाजकारण आवडतं. आज जी माझी ओळख आहे ती कामातनं आहे आणि म्हणून याची पोचपावती मला नगराध्यक्ष हे पद मिळालं आहे. खरोखर खूप अटीतटीचा सामना होता. मी पहिल्यापासून आजपर्यंत ठरवलंय साहेब, मी आजपर्यंत कधी विरोधकांच्या विरोधात बोललेली नाहीये
आणि मला बोलायचं पण नाही आहे, कारण माझी माय जनता माझ्यासोबत होती, माझा विश्वास होता. माझी कोणीही धनाने हे बळी पडले नाही. त्यांनी मला सांगितलं जनमत तुझ्या साईडने आहे, जनमत जी जनता करेल तेच खरं राहील. कोणतीही माझी माय जनता धनाला बळी न पडता त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेमाने त्यांनी भरपूर मतदान करून मला निवडून दिलं. या ठिकाणी सांगते, शिवसेना मागच्याच पण होते की दोघीच जणी होत्या, विरोधात होत्या. आदल्याच दिवशी मी लांगे ताईंना सांगितलं, ताई विरोध दाखवायचं नाही, विरोध दर्शवायचं नाही, जेही काम असेल ते सत्तेने आणि मैत्रीपूर्वक करायचं आहे. आज तेच काम आम्ही तुम्हाला साक्षात म्हणजे कृतीत तुम्हाला दाखवणार आहे. आगामी सिंहस्थ आहे, खूप मोठं संधी आहे, संधीचं सोनं नक्कीच करणार. ठीक आहे, आम्ही कामाने किंवा अनुभवाने जरी वयाने लहान असलो, परंतु मी या ठिकाणी सर्वांना सांगते की मी सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विचारानेच पुढे काम करणार आहे. आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की मी कुठल्या एका पक्षाची किंवा एका या समाजाची मी नगराध्यक्ष नसून मी संपूर्ण गावाची नगराध्यक्ष आहे. आणि त्याचप्रमाणे जे कामांचं सिंहस्थ आहे, जे कामांचं जी रूपरेषा आहे की सर्वांच्या मनात भीती आहे की ताई घरांचं का, तर मी आपल्या सर्वांना शब्द देते आणि मी प्रयत्नशील राहील. मी कोणत्याही घरांना किंवा कोणत्याही गल्ली दुकानांना कुठल्याही तोडफोड होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे आता बघते मी साहेब की आमच्या इथे ना क्रीडांगण असावं. आज या ठिकाणी लोकेश कडलत म्हणून एक छोटे छोटे चिमुकले सर मी बघते सतत की ते रस्त्यावर फिरत असतात. या क्रीडांगणाची म्हणजे आमच्या इथे थोडक्यात सांगायचे की आम्हाला जे जिल्हास्तरीय गोल्ड मेडल घेणारे पण त्यांना आज हक्काचं असं क्रीडांगण नाही आहे. तर माझी मनापासून इच्छा, आम्ही मागच्याच पण ठराव केलेला होता, आम्ही पाठपुरावा केला होता. 2 मिनिटं थांबता की महादेवी म्हणजे आहे एक जागा, त्या ठिकाणी आम्ही रिझर्वेशन टाकलेलं आहे. आपल्या सहकार्याने आम्ही विनंती करतो की आम्हाला क्रीडांगण असावं, जेणेकरून आमच्या त्र्यंबक नगरीतल्या चिमुकल्यांचं नावही संपूर्ण भारतात होईल. त्याचप्रमाणे साहेब तुम्ही शिक्षण मंत्री आहे, आज आम्हाला खंत वाटते की आमच्या इथल्या म्हणजे विद्यार्थ्यांना 100 किलोमीटर प्रवास करावा लागतो. नाशिकला चांगला स्कूल आहेत म्हणून इथले बरेचसे विद्यार्थी 50% विद्यार्थ्यांना नाशिकला जावं लागतं, परंतु सर्वसामान्यांना या ठिकाणी जाणं शक्य नाही आहे, प्रवासही शक्य नाही आहे. तर माझी एक इच्छा आहे की एक जिल्हा परिषदची शाळा आणि एक इंग्लिश मीडियम आपल्या माध्यमातून इथं व्हावं आणि भव्य दिव्य उभं राहावं अशी मी तुम्हाला विनंती करते. त्याचप्रमाणे इथे त्र्यंबकेश्वर म्हटलं की अतिशय निसर्ग आणि आपल्या प्रेमाचं एक अतूट एक नाळ जोडलेली आपल्या त्र्यंबक नगरीमध्ये. त्र्यंबक नगरीमध्ये साहेब खूप काम करण्यासारखं आहे, पण कामाची संधी होती मागच्याच, परंतु काही कारणास्तव माझ्या हातात खूप काही नव्हतं, मी खूप काही करू नाही शकले, पण मी पाठपुरावा मात्र केलेला होता. तर आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की या ठिकाणी जे 8 कुंड आहेत जे पूर्वजांनी काहीतरी हेतू ठेवूनच ते बनवलेले आहेत, पण ते आज आपल्याला दिसत नाही आहे. तर ते साक्षात ते काय आहे, ते कुठल्या हेतूने बनवले आहे, तर त्याचं सुशोभीकरण व्हावं. आणि त्यांचा जो पाण्याचा साठा आहे, त्र्यंबक नगरीमध्ये भरपूर पाणी आहे, 8 महिने ते 9 महिने पाऊस पडतो, परंतु आजही आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे सर. आजही आम्हाला 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी पिण्यासाठी मिळतं. तर मी आपल्याला विनंती करते की माता भगिनींचं एकच होतं ताई का संपूर्ण तुम्ही भाषणामध्ये सगळं करा, पण एक विनंती आमच्या लाडक्या भावांना सांगा की दररोज पाणी पिण्याचं कसं येईल आणि स्वच्छ कसं राहील की जेणेकरून रोगराई आम्हाला जास्त प्रमाणात असतं ते होऊ नये आणि पिण्याचं पाणी रोज नळाला कसं येईल असं मी संदेश सर्वांच्या वतीने तुम्हाला देते साहेब. त्याचप्रमाणे इथे बालगोपाळांसाठी उद्यान असावं. खरोखर खंत वाटते की आज या ठिकाणी एवढी मोठी जागा आहे, परंतु आम्ही इथे चांगल्या प्रकारचं गार्डन बनवू नाही शकलो आहे. तर आपल्या माध्यमातून आम्ही इथे सांगू इच्छितो की आम्हाला एक संपूर्ण असं सुंदर असं गार्डन असावं की आमचे चिमुकले तिथे खेळताना आम्हाला दिसलं पाहिजे. त्याचप्रमाणे इथे वयोवृद्ध आहे, सिनियर सिटीजन्स आहे, सिनियर सिटीजन्ससाठी एक चांगला असा कट्टा असावा, त्यांचं मानाचं आणि हक्काचं स्थान असावं. त्यांनी गेल्या सलग 4 वर्षापासून पाठपुरावा करताय, परंतु आम्हाला त्यामध्ये आम्ही म्हणजे यशस्वी झालो नाही. परंतु आज मी त्यांना सांगितलंय की आपण साहेबांना सांगून गावामध्ये जेवढं लवकर करताय तेवढं आपण सिनियर सिटीजनसाठी एक कट्टा करू. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी घरकुल योजना आहेत, बऱ्याचशा अशा योजना आहेत की त्या राबवायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके भाऊ
एकनाथ भाऊ शिंदे त्यांनाही सांगते की त्यांनी ज्याही योजना आणल्या होत्या, लाडकी बहीण योजना, ती आम्ही संपूर्णपणे गावामध्ये 100% राबवली आहे. सगळ्या लाडक्या बहिणींचं आज जे आहे भरभरून मतदान, त्याचं कारण म्हणजे शिंदे साहेब आहे. प्रत्येक लाडकी बहीण आज रणांगणात उतरली होती. काळजी करू नको, आपल्याला पोचायचं आहे, आपल्याला स्त्री शक्तीच तिथे जायचं आहे. माझ्या समोर 8 उमेदवार होते. सगळ्याजणी म्हणायच्या ताई कसं शक्य आहे. मला पण असं वाटायचं की कसं शक्य आहे. पण एक सांगितलं, एक स्त्रीच्या मागे पुरुष असतो, जसं माझ्या मागे माझे भाऊ आणि माझा नवरा आणि आपण सगळेजण खंबीरपणे उभे होते आणि माझी स्त्री शक्ती माझ्या मागे उभी होती. म्हणून आज आम्ही या ठिकाणी. त्याचप्रमाणे कमी वेळ आहे, मी समजू शकते, पण ज्यांनीही माझ्यासाठी प्रयत्न केले, जे कळत न कळत पडद्याआड होते, अशांचं मी नाव घेऊ इच्छिते. या ठिकाणी जे आहेत मनोज भाऊ कामनव, मनोज भाऊ काळे, त्याचप्रमाणे दिलीप भाऊ माळी, खंबीरपणे असा माझ्या मागे उभा राहिला माझा भाऊ, काळजी करू नको. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की जो आपला वॉर्ड आहे तो माझं मतदान त्यात आहे, माझं माहेरचं, की तुझ्या माहेरच्या इथनंच मी तुला सर्वात जास्त लीड देईन. असे माझे सगळे भाऊ, तुंगार फॅमिली असो, त्याचप्रमाणे बाळाकाका सावंत असो आणि संपूर्ण सावंत कुटुंब माझ्या पाठीशी उभं होतं. त्याचप्रमाणे सुनीता ताई गुतडा, माझी श्रीशक्ती, माझी वहिनी, त्याचप्रमाणे सर्व तुंगार फॅमिली, पूजा मोरे असतील. सॉरी, सगळ्यांचं नाव मी घेऊ शकत नाही. श्रीशक्तीच असते, मी सगळ्यांनी दाखवून दिला. त्याचप्रमाणे सिंधुताईमध्ये आणि दत्ताभाऊमध्ये राहुलभाऊ फडके, त्याचप्रमाणे उमेशभाऊ जोशी, काळजी करू नको, आमचं संपूर्ण मतदान तुला राहील. पहिल्यापासून शेवटपर्यंत हा त्याचा शब्द होता आणि त्यांनी ते पाळला. त्याचप्रमाणे अमृतभाऊ पवार, परशुभाऊ पवार, सलग 3 वर्षापासून येता जाता फक्त तो एक व्यक्ती होती का निघाल्या घरातली की तो मला म्हणायचं या नगराध्यक्ष, या नगराध्यक्ष. आज मी त्याला सांगितलं तुझा शब्द खरा ठरला. 3 वर्षापासून तो मला सलग म्हणायचा. त्याचप्रमाणे प्रभाकर काका जोशी, अतुल भाऊ जोशी, लक्ष्मीकांत काका थेटे यांनी मला खरोखर मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे संजू काका पन्हाळे, विकास भाऊ घोडके, वामन भाऊ बदादे, सुभाष भाऊ सोनवणे, माझे धीर खंबीरपणे माझ्या पाठीशी होतं. सोनवणे कुटुंब माहेर आणि सासर इथले असल्यामुळे माझं संपूर्ण कुटुंब माझ्या मागे उभं होतं. विरोधकांनी खूप विरोध केला तर हिच्या मागे आहे कोण, माझ्या मागे मी सांगितलं होतं माझ्या मागे संपूर्ण नगरी माझी. त्याचप्रमाणे अंकुश, कृष्णा, आदित्य, जय, विजय, खंबीरपणे माझे भाचे पण माझ्या मागे उभे होते. आत्या तुला लढायचं आहे. शुभम. आणि कळत न कळत जर चुकून माझ्याकडनं कोणाचं नाव राहिलं असत तर मी दिलगिरी व्यक्त करते त्यासाठी. आणि संपूर्ण माझ्या या पदाचं जे एक बिल्डिंग आपण म्हणतो, जर इमारत रचायची असेल तर त्याचा पाया पण भक्कम लागतो. आणि माझा पाया हा शिवसैनिक होते. ज्यावेळेस सांगितलं ओम शांतीमध्ये गेली, मला सांगितलं होतं की ताई तुमच्यासोबत शिवसेना, शिवसेनेचा अर्थ म्हणजे काय, शिव म्हणजे शक्ती आणि सेना म्हणजे संपूर्ण सेना. आज जी आहे की तुमच्यासोबत संपूर्ण नगरी आणि संपूर्ण शिवसेना तुमच्यासोबत आहे. आणि त्याचप्रमाणे जे आज माझे राष्ट्रवादीचे उमेदवार असो निवडून आलेले आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे असो, आणि आत्ताच सांगितलं मतभेद नसावा. ज्या आमच्या गुरुवर्यांनी पण सांगितलं की 21 तारखेपर्यंत देणं घेणं होतं, 21 तारखेपर्यंत तडजोड होती, 21 तारखेपर्यंतच जय पराजय होता. जे पाहिजे ते पदरात भेटलंय, जे पाहिजे ते मिळालंय. त्याच्यामुळे मी आजही सांगते, मी संपूर्ण नगरीची नगराध्यक्ष आहे, एका कुठल्या पक्षाची नाही आहे. आणि आत्ताच सांगितलंय सर्वांनी, मी संपूर्ण म्हणजे राष्ट्रवादी पक्ष असो, शिवसेना पक्ष आणि BJP पक्ष, मी तिघांनाही सोबत घेऊन मी फक्त माझ्या गावाचंच काम करेल आणि गावाचा विकास करेल. आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल, कळत न कळत कोणाला काही दुखवलं असेल, माझ्याकडनं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा सांगते, पडद्याआड मला खूप मदत झालेली आहे. मला खूप जणांनी सांगितलं आहे ताई मंचावर नाव घेणं उचित नाही राहणार, आम्ही तुझ्या सोबत आहे, सोबत राहणार आहे आणि कायमस्वरूपी आहे.
त्यामुळे जर कोणाचं नाव घेण्यात राहिलं असेल तर क्षमा मागते आणि पुढच्या काम जे आहे ते आपल्या सर्वांच्या सहमताने सर्वांना सोबत घेऊनच मी करणार असं मी आपल्या सर्वांना शब्द देते. तुम्हाला केव्हाही वाटलं तर तुम्ही म्हणजे केव्हाही तुम्ही मला काम घेऊन आले आणि असं काम होणार नाही यासाठी माझ्याकडनं मी तुम्हाला शब्द देते की तुम्ही केव्हाही मला सांगितलेलं काम मी पूर्ण करेन. आणि इथे माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.